संरक्षण मंत्र्यांनी अगदी थोड्याच वेळामध्ये तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे आणि पाकिस्तानला दणका दिला जातोय वारंवार। त्यानंतर आता संरक्षण मंत्री एकूणच या स्थितीचा आढावा घेणार आहेत। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, अगदी काल रात्रीपासून या बैठकांचा धडाका सुरू झालाय आणि आता अगदी काही वेळात तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत ही बैठक। नक्कीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिन्ही दलाचे प्रमुख आणि त्यांच्यासोबत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन DGMO हे देखील उपस्थित असणार आहेत। यांच्यासोबत राजनाथ सिंगांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये निश्चितच काल ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापत करण्याचा प्रयत्न झाला होता भारताच्या विरोधामध्ये आणि त्याला भारताने जे जोरदार सडेतोड प्रत्युत्तर दिलेले आहे, त्यानंतर आता सध्याची परिस्थिती काय आहे, नियंत्रण रेषेवर ची सध्याची परिस्थिती काय आहे, त्यासोबतच काल जे पूर्ण ऑपरेशन राबवलं गेलं ऑपरेशन सिंदूर, तर त्यामध्ये काय नेमकं काय काय झालेलं आहे याविषयीची सगळी माहिती आणि सध्याची परिस्थिती काय आहे, एकूण पाकिस्तानच्या किती भागांमध्ये यशस्वीपणे हल्ला करण्यात आलेला आहे किंवा आपल्या सैन्याने आपल्या हवाई दलाने किती यशस्वीपणे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ला केलेला आहे, याविषयीची सगळी माहिती ही संरक्षण मंत्र्यांना दिली जाणार आहे या बैठकीमध्ये। आणि या बैठकीत चर्चा होणार आहे ती भविष्यातल्या रणनीतीवर। कालची रात्र ही भारतासाठी मोठी होती तर पाकिस्तानसाठी ती रात्र कयामतची ठरली आहे। तर आजच्या सकाळी याविषयीचं असेसमेंट आता केलं जाईल। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। कारण सातत्याने आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की भारतीय सरकारकडनं असू दे किंवा सैन्याकडनं सातत्याने या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी राखत माहिती सुद्धा सर्वसामान्यांना दिली जाते। त्यामुळे अशा बैठका घडतायत आणि त्यानंतर जी महत्त्वाची माहिती आहे ती सर्व महत्त्वाच्या पक्षांना आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा पोहोचवली जाते। ही महत्त्वाची बाब आहे। तर भारताची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचावलेली आहे, कारण भारताने थेट पाकिस्तानामध्ये खोलवर घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पर्यंत यामिनी थेट धडक मारत जोरदार भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केलेत। त्यामुळे इस्लामाबादमध्ये एकच हाहाकार माजलाय। कांठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं। केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली। पाकिस्तानातल्या 16 शहरांवरती भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला। अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली। तर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे भारतानं पाकिस्तानला जो सगळ्यात मोठा दणका दिलाय आतापर्यंतचा तो